महाराज आहेत, नंतर आमदार आहेत, असे आहेत ना खूप. तसे शिंदेकडे पण आहेत, गोडसे आहेत, गोरस्ते आहेत, करंजकरांना विचारता येतं, आणखीन कोण कोण आहे, असे आहेत सगळे. पण महायुतीचा जो उमेदवार त्याच्या पाठीशी आपण अर्थात मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणा, नेता म्हणा, जे म्हणायचं म्हणा, मंत्री म्हणा, मी महायुतीच्या जो उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी काम करणार. आता मागेच मी आता इथे जाऊन आलो विदर्भाला. आता जिथे जिथे लोकांना वाटतं की भुजबळ आल्यामुळे आमची मतं कमी होणार नाहीत मराठा समाजाची, आणि त्यांनी प्रेमाने बोलवलं तर मी जाईन. माझ्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये, कारण अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की भुजबळ आले तर तिथला मराठा मतदार जो आहे हा नाराज होऊ शकतो काय. आणि मराठा समाज आजही त्या मानाने त्याच्यात एकता आहे. इतर समाजांमध्ये जे आहेत ओबीसी म्हणा, भटके, विमुक्त किंवा याच्यामध्ये अजून तशी ती एकता, ती भीती अजून राजकारण्यांना वाटत नाही जी त्यांच्याबद्दल वाटते. असं होत असतं. माघारीचा निर्णय जो घेतला होता त्याच्यावर ठाम आहात का, किंवा या ठाम नाही तर मग काय आहे, कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्याच्याबद्दल विचार कराल का? कार्यकर्त्यांची मागणी असते, त्यांचं आता हळूहळू त्यांची समजूत काढावी लागते, आणि ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याच्या कामासाठी आपल्याला तयार व्हावं लागतं. हे काय माझ्या आयुष्यात झालं, आता 57-58 वर्ष राजकारणच करतो आहे, या अशा सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांनी, इतर नेत्यांनी जे काही प्रेम दाखवलं, विश्वास दाखवला, जे अमितभाई शाह असतील की पंतप्रधान असतील मोदी साहेब, विश्वास दाखवला. मी परत सांगतो, मी फार आभारी आहे त्यांचा. साहेब, आपण मागे म्हटलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की जर उशीर झाला, उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झाला तर त्याचा परिणाम नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारावर होऊ शकतो, विजयावर होऊ शकतो. तुम्हाला असं वाटतं की ऐन वेळी जर अशी शक्यता झाली की केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही भूमिका बदला? मी नाही, आता सांगितलं नाही म्हणून आता नाही उभं राहता येणार. आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं मगाशी तुम्हाला की तिन्ही आमच्या पक्षाकडे जे आहेत अनेक उमेदवार आहेत काय जे लढू शकतात. फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, कारण समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत वाजे साहेब यांचं एक फेरी तर पूर्ण झाली, 1 महिना झाला. 1 महिना प्रचारात ते पुढे आहे, तर जेवढं लेट होणार तेवढा थोडाफार तो परिणाम होत असतो. हेमंत गोडसेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मध्यरात्री. त्यांचं म्हणणं आहे की माझं नाव फायनल झालेलं आहे, 2 दिवसामध्ये घोषणा होऊ शकते. ठीक आहे, गोडसेंनी गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी. आपण महायुतीचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करता साहेब, नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय, आपल्याला काय कारण वाटतात? आता तो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले, महाराष्ट्राचे, त्यांच्यासाठी आहे. मी काय सांगायचं नक्की काय असेल, काय कारण असेल. काही लोकांना इथले असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का, ही अडचण असू शकते. काही लोकांना असं वाटेल मी इथं उभं राहिलो तर इतर ठिकाणी मराठा समाज नाराज होईल का, असू शकतो. मग सांगितलं त्याचं उत्तर मी काय आणि मग हेही तुम्हाला सांगितलं की खरं आहे की मराठा समाज जसा एक खरं म्हणजे मराठा समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतोच. आतासुद्धा इथे जे आहेत आमच्या भगिनी याच्यामध्ये अनेक मराठा आहेत काय, आम्ही त्यांच्या विरुद्ध नव्हतो. आमचं म्हणणं एवढं होतं की वेगळं आरक्षण द्या, आणि तो माझा मुद्दा जो आहे वेगळं आरक्षण त्याप्रमाणे दिलं आहे, त्याप्रमाणे दिलं. आणि प्रत्येक नेता जो आहे प्रत्येक पक्षाचं हेच सांगत आला, मग ते पवार साहेब असतील नाही तर आणखीन काँग्रेसचे असतील नाही तर आमचे असतील. आणि तेही मी तुम्हाला सांगतो, हे नुसतं तिकीट काय, आमदारकी काय, मंत्री काय, मी माझा हा मुद्दा ओबीसीमध्ये घुसखोरी करू नका, वेगळं आरक्षण द्या, हा मुद्दा मी कदापि सोडणार नाही. प्रश्नच येत नाही, राजकारणावर नो राजकारण. खरं साहेब, जर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरनं तुमचं नाव अमित सांगितलं, उत्तर दिलं, उत्तर. साहेब, एक उमेदवारीबाबत तुमच्या वरून केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं, राज्य नेतृत्व सांगितलं ना, ऐका ना, राज्य नेतृत्व करायला तयार नाही. यामध्ये महायुतीतला विसंवाद कारणीभूत ठरतोय की केंद्रीय आणि राज्य स्तरातल्या याच्यातला? मला काय माहिती, प्रश्न त्यांच्यासाठी आहे, उत्तर मी कसं काय देणार? नाही, तुम्हाला काय कारण शेवटी तुम्ही उमेदवार. आता मी काय मनकवडा आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे काय सांगा.
साहेब, तुतारी चिन्ह जे तुमचे सहकारी पक्ष असलेल्या म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसरं तुतारी चिन्ह अनेक ठिकाणी वाटण्यात आलेलं आहे, बारामती, माढा अशा ठिकाणी. त्याच्यामुळे मोठा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे आक्षेप घेतला जातोय की अशा पद्धतीचं चिन्ह देऊ नका म्हणून. हो ना, आता तुताऱ्या वाटल्या, कोणी घड्याळा वाटतील, कोणी मशाली वाटतील, कोणी धनुष्यबाण सगळीकडे घेऊन जातील, कमळाचं फूल कोणतरी. आता हे वेगवेगळे जे फंडे असतात निवडणुकीमध्ये ते सगळे करत असतात. फक्त ते जे आहे ते त्यांच्या खर्चात बसलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. साहेब, प्रश्न असा होता की तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ते गटाला- तुतारी वाटतात का तुतारी वाजवणारा माणूस वाटतात? वाजवणारा माणूस आहे असं ते चिन्ह आहे आणि दुसरं तुतारी चिन्ह ते देखील निवडणुकीमध्ये काही तिथं अपक्ष वाटण्यात उमेदवारांना आलेलं आहे. तुतारी चिन्ह देण्यात आलेलं आहे. अच्छा, काही लोकांना तुतारी चिन्ह आहे, हां. काही लोकांना तुतारी वाजवणारा आहे. माणूस आणि तुतारी चिन्ह असेल हो. दोन. त्याच्यामुळे गल्लत मोठ्या प्रमाणात त्या मला असं ठिकाणी वाटतं की आक्षेप घेतले त्याबद्दल जे आहे निवडणूक आयोगाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे, कारण निश्चितपणे याच्यामध्ये जे आहे अडचण निर्माण होऊ शकते. बरोबर. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू आणि खरं म्हणजे सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. आपल्याला पण आणि ह्या शुभेच्छा देण्यासाठीच आमची सगळी मंडळी माझ्याकडे आलेली होती. चला आता झालं. चला अरे देतो ना आता. चला आता माई ताई चला आता पुन्हा.